नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय. सखी, भूमी, काव्या मकर संक्रांती निमित्त सुभेदारांच्या घरी आलेली असतात. तर भूमी नागराजच्या मोबाईलमध्ये बघते की सुमनला त्यांनीच डांबून ठेवलंय. त्यानंतर काव्या आता तो व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करते. रूममध्ये येऊन आता काव्या अर्जुन सालीला घडलेला सगळा प्रकार सांगते. तर अर्जुन म्हणतो की आपण डायरेक्टली नागराज काकाला विचारलं तर तो आपल्याला काही सत्य सांगणार नाही. त्याचमुळे आता अर्जुन एका दुसऱ्या नंबरने नागराजला फोन करून सांगतो की सुमन इथून पळून गेली आहे. तर नागराजला वाटतं की त्याच्याच माणसाने कॉल केला, त्यामुळे ज्या ठिकाणी त्याने सुमनला डांबून ठेवलं तिथे तो जायला निघतो. त्यानंतर अर्जुनही त्याचा पाठलाग करत असतो. नंतर तिथे गुंडांसोबत आता अर्जुनची फाईट आपल्याला पाहायला मिळते आणि चैतन्य तिथे वेळेवर पोहोचतो. तर अर्जुनला तिथे आलेला बघून नागराज लगेच पळून जातो. तर मित्रांनो, इकडे गुंडांच्या हवालेतून आता सुमनची सुखरूपपणे सुटका करून अर्जुन तिला घरी परत आणतो. सुमन बेशुद्ध असते आणि हे बघून सगळ्यांना धक्का बसतो. पण मित्रांनो, आता सुमन शुद्धीवर आल्यावर ती सगळं सत्य सांगणार का हे पाहणं रंजक असणार आहे.